शॅम्पू मध्ये फक्त 1 ते 2 गोष्टी ऍड करा आणि त्यानंतर हातापायांवरती अप्लाय करायला सुरुवात करा. कितीही जुनं टॅनिंग असू द्या, हातापायांवरील काळेपणा असू द्या किंवा मग डेड स्किन सेल्स असू द्या, सगळं काही कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुमचे हात-पाय खूप जास्त प्रमाणात सुंदर दिसण्यासाठी देखील सुरुवात होईल. आणि त्यानंतर तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन महागडं असं मेडिक्युअर किंवा मग पेडिक्युअर करण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही. फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्या पद्धतीने मी सांगितलंय त्याप्रमाणेच तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघाल की अगदी हजारो रुपयांचं मेडिक्युअर आणि पेडिक्युअर देखील तुमच्या या रेमेडीच्या पुढे फिक्कं पडेल. नक्की ट्राय करा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते देखील कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं साखरेचा वापर करायचा आहे. आणि आता तुम्ही विचार करत असाल की साखर तर खाण्यासाठी वापरतात, तर तसं अजिबात नाहीये. तर साखर ही आपल्या स्किनसाठी देखील खूप छान प्रकारे काम करते आणि एखाद्या नॅचरल स्क्रब सारखं काम ती आपल्या त्वचेवरती करत असते. यामुळे आपली त्वचा अगदी ब्राईट बनण्यासाठी आणि सोबतच मॉइश्चराइज होण्यासाठी मदत होत असते. बघा, साखर साधारणतः 1 चमचा एवढीच आपल्याला घ्यायची आहे आणि जर तुम्हाला 2-3 लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही इथं साखरेचं प्रमाण वाढवू देखील नक्की शकता. त्यानंतर आपली दुसरा इन्ग्रेडियंट इथं घ्यायचा आहे आणि तो म्हणजे शॅम्पू. बघा, शॅम्पू तुम्ही इथं कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता. असं नाही की मी सांगितलेला शॅम्पूच तुम्हाला घ्यायचा आहे. आणि तुम्हाला असं देखील वाटेल की शॅम्पूचा वापर इथं का करायचा, कारण बघा, शॅम्पू जसं आपलं केस क्लीन करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या स्किनवरील डेड स्किन सेल्स आणि सोबतच काळवटपणा काढण्यासाठी देखील मदत करत असतो. तर साधारणतः एक शॅम्पूचा पाऊच आपल्याला साखरेमध्ये ऍड करायचा आहे. आणि बघा, आता आपल्याला साखर आणि शॅम्पू एकमेकांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि जसं जसं तुम्ही या दोन्ही घटकांना मिक्स कराल तसं तसं तुमचं मिश्रण आणखी जास्त फ्लफी होण्यासाठी सुरुवात होईल. साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. आणि हळूहळू तुम्हाला दिसेल की आपल्या या मिश्रणामधून छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात होते आणि त्यासोबतच साखर देखील पूर्णपणे विरघळण्यासाठी मदत होते. बघा, जेव्हा 1 ते 2 मिनिटांसाठी तुम्ही याला व्यवस्थित फेटून घ्याल तेव्हा आपली जी काही क्रीम आहे ती एकदम फ्लफी दिसण्यासाठी सुरुवात होईल. बघा, आणि पुढे आपण याच्यामध्ये आणखी 1 ते 2 घटकांचा वापर करणार आहोत, ज्यामुळे आपली रेमेडी आणखी जास्त पॉवरफुल होण्यासाठी मदत होणार आहे. आणि बघा, जर तुमचं लग्न वगैरे ठरलेलं असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये एखादं फंक्शन वगैरे असेल आणि तुम्हाला पार्लरमध्ये जाण्यासाठी टाइम वगैरे अजिबात नसेल, तर आपली ही रेमेडी तुम्ही एकदा नक्की वापरून बघा. कारण आपली ही रेमेडी वापरल्यानंतर तुम्हाला खरंच पार्लरमध्ये जाण्याची अजिबात गरज लागणार नाही. आता इथं तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटं फेटून झाल्याच्या नंतर आपली किती फ्लफी अशी क्रीम इथं रेडी झाली आहे. बघा, आता व्हिडिओमध्ये पुढे याच्यामध्ये काय काय ऍड करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता बघा, आपलं सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अतिशय मॅजिकल असा घटक ऍड करायचा आहे. बघा, इथे आपल्याला ग्लिसरीन आणि सोबतच कोलगेटचा देखील वापर करायचा आहे. कारण ग्लिसरीन आपल्या त्वचेला मॉइश्चराइज ठेवण्यासाठी मदत करतं आणि कोलगेट आपल्या हातापायांवरती किंवा मग तुमच्या मानेवरती वगैरे काळवटपणा आलेला असेल तर तो कमी करण्यासाठी मदत करते. तर बघा, साधारणतः अर्धा चमचा एवढं ग्लिसरीन आपल्याला या पॅकमध्ये ऍड करायचं आहे. आणि जेव्हा ग्लिसरीन तुम्ही याच्यामध्ये ऍड कराल तेव्हा तुमच्या स्किनवरती एक वेगळाच ग्लो येण्यासाठी मदत होते. आणि जर त्वचा खूप जास्त ड्राय झालेली असेल आणि त्वचेवरती खूप जास्त प्रमाणात काळवटपणा वगैरे आलेला असेल तर ग्लिसरीनचा वापर तुम्ही इथं नक्की करा. आणि जर ग्लिसरीन नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्यावरती एखादा ऑप्शन नक्कीच सजेस्ट करेल. आणि त्यानंतर बघा, साधारणतः आपण एक वेळा ब्रश करण्यासाठी जेवढी कोलगेट वापरतो तेवढ्याच कोलगेटचा वापर या पॅकमध्ये आपल्याला करायचा आहे. आणि इथे एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त पांढऱ्या कोलगेटचा वापरच या पॅकमध्ये करायचा आहे. कारण पांढरी कोलगेट आपल्या हातापायांवरील टॅनिंग आणि काळेपणा कमी करण्यासाठी मदत होते. बघा, ग्लिसरीन आणि कोलगेट ऍड केल्याच्या नंतर आणखी एकदा आपल्याला सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय. आणि मी ज्या स्टेप सांगते त्या सगळ्या स्टेप तुम्हाला फॉलो करायच्यात. एकही स्टेप स्किप वगैरे अजिबात करू नका, नाहीतर हवा तसा रिझल्ट तुम्हाला तुमच्या स्किनवरती अजिबात भेटणार नाही. बघा, अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं फेटल्याच्या नंतर आपलं जे काही मिश्रण आहे ना ते अगदी इथं रेडी झालेलं आहे. आणि ते खूप घट्टसर आणि सोबतच फ्लफी देखील झालेलं तुम्हाला दिसत असेल. आणि त्यानंतर अगदी मॅजिकल असा घटक आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि ते म्हणजे ब्युटी कॉफी. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की कॉफी तर तपकिरी रंगाची असते आणि तुम्ही दाखवलेली कॉफी तर पांढऱ्या कलरची आहे.
कारण ही ब्युटी कॉफी आहे आणि जर तुमच्याकडे ही कॉफी नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करेल किंवा मग तुम्ही ब्युटी कॉफी ऐवजी साध्या कॉफीचा वापर केला तरी देखील चालेल। बघा, कॉफी ऍड केल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही मिश्रण अगदी व्यवस्थित असं फेटायचं आहे, जेणेकरून कॉफी आणि सोबतच आपण जे काही घटक घेतलेले होते ते एकमेकांमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील। बघा, व्यवस्थित असं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपली जी काही क्रीम आहे ती अगदी इथं रेडी झालेली आहे आणि जोपर्यंत क्रीम व्यवस्थित रेडी होत नाही तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि बघा, जेव्हा ही क्रीम तुम्ही तुमच्या हातापायांवरती किंवा मग मानेवरती, कोपऱ्यांवरती अप्लाय कराल आणि 5 ते 10 मिनिटांसाठी तसंच ठेवाल, तेव्हा हातापायांवरील काळेपणा पूर्णपणे कमी होण्यासाठी मदत होईल। आणि जर हातपाय खूप जास्त प्रमाणावरती काळवंडलेले असतील तर ते देखील समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल। त्यानंतर बघा, साधारणतः अर्धा लिंबाचा रस देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि लिंबाचा रस ऍड केल्याच्या नंतर जी काही लिंबाची साल आहे ती फेकून वगैरे अजिबात देऊ नका, कारण त्याचा वापर कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, आता लिंबाचा रस ऍड केल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि इथं आपली जी काही क्रीम आहे ती अगदी 100% रेडी झालेली आहे। आणि आता ही क्रीम हातापायांवरती कशा प्रकारे अप्लाय करायची, अप्लाय केल्याच्या नंतर किती वेळ ठेवायची आणि त्यासोबतच आठवड्यातून किती वेळा या क्रीमचा वापर करायचा हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि बघा, ही क्रीम तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती देखील नक्कीच अप्लाय करू शकता। फक्त काय करायचं, अप्लाय करण्याच्या अगोदर पॅच टेस्ट करायची आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इरिटेशन होत नसेल किंवा मग जळजळ वगैरे होत नसेल तर तुम्ही ही क्रीम तुमच्या चेहऱ्यावरती देखील नक्कीच वापरू शकता। आणि इथं मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगते, जर तुमची स्किन खूप जास्त प्रमाणावरती सेन्सिटिव्ह असेल किंवा मग तुमच्या स्किनवरती पिंपल्स वगैरे असतील तर तुम्ही ही क्रीम चेहऱ्यावरती अजिबात वापरू नका, फक्त हातापायांवरती आणि मानेवरती वापरू शकता। आणि ही अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी ही क्रीम आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर अगदी रोज वॉटरच्या साहाय्याने किंवा मग आपण जो काही लिंबाचा काप ठेवलेला होता तो व्यवस्थित असा हातापायांवरती रब करायचा आणि सगळी काही क्रीम आपल्याला एखाद्या स्पॉन्जच्या साहाय्याने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची। आणि जर तुमच्याकडे स्पॉन्ज वगैरे नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने पुसू शकता किंवा मग साध्या पाण्याने तुम्ही धुवू देखील नक्कीच शकता। बघा, अप्लाय केल्याच्या नंतर जर तुम्हाला हातापायांवरती ड्रायनेस वगैरे जाणवत असेल, कारण आपण याच्यामध्ये कोलगेटचा वापर केलाय त्यामुळे थोड्या प्रमाणावरती ड्रायनेस तुम्हाला जाणवू शकतो, तर त्यासाठी काय करायचंय, एखादं चांगलं असं मॉइश्चरायझर किंवा मग ॲलोवेरा जेल तुम्ही तुमच्या हातावरती आणि पायांवरती नक्कीच अप्लाय करू शकता। बघा, आठवड्यातून किमान 2 वेळा ही रेमेडी तुम्ही तुमच्या हातावरती आणि पायांवरती नक्की वापरून बघा आणि त्यानंतर 1 ते 2 महिन्यांमध्येच तुम्हाला हातापायांवरती खूप छान असे रिझल्ट पाहायला मिळतील आणि त्यानंतर पार्लरमध्ये जाण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही। त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने ही रेमेडी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।